गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून अँड गुड इव्हनिंग टू ऑल. नीटचा रिझल्ट आज डिक्लेअर झाला. त्या नीटच्या रिझल्टमध्ये आचार्य अकॅडमीचे जो रिझल्ट लागला तर 600च्या पुढे बरेच विद्यार्थी आहेत. पण आजचा व्हिडिओ करून मुद्दा म्हणून तुमच्यापर्यंत पाठवण्यामागचा हेतू असा की असं पहिल्यांदा घडलेलं आहे की 10वी या वर्गामध्ये 78% असणाऱ्या स्टुडंटला 675 मार्क मिळू शकतात. हर्षदा आचार्य अकॅडमीचा 2 वर्ष इंटिग्रेटेड प्रोग्रामचा विद्यार्थी आणि 1 वर्ष रिपीटर, म्हणजे सलग 3 वर्ष आचार्य अकॅडमी सोबत आहे. सांगण्याचा आणि हा व्हिडिओ करण्यामागचा मूळ हेतू हा आहे की जे जे महाराष्ट्रात किंवा जे जे विद्यार्थी 80%च्या आतले असतील आणि त्यांना असं वाटत असेल की नाही बाबा आपला नंबर लागेल का नाही, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, कट ऑफ खूप वाढलेले आहेत, पण याचा अर्थ असा आहे की 90%च्या वरचीच मुलं लागतील किंवा 95%च्या वरचीच मुलं लागतील असं काहीच नाहीये. एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं तर तो काहीही करू शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे हर्षद आहे, म्हणून मी पर्टिक्युलरली हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत केलेला आहे. तर हर्षदला 10वीला 78% आणि नीट 2024 मध्ये त्याला 675 गुण मिळाले. त्यामध्ये फिजिक्स 145, केमिस्ट्री 175 आणि बायो 355 असा हा पर्टिक्युलर स्कोर आहे. तत्पूर्वी एक गोष्ट महत्वाची सांगायची झाली तर 470 स्कोर होता मागच्या वर्षी म्हणजे फ्रेशरला, आणि रिपीट नंतर तो 205 वाढून 675 झाला. तर चांगलं कॉलेज त्याला देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर जे काही त्याच्या कट ऑफ नुसार मिळेल ते आपण घेणार. बट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्टिक्युलर इव्हेंट हा मोटिवेशन म्हणून घडू शकतो की एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क पडलेत 2 वर्षानंतर म्हणजे त्याने खचून जाण्यात काही पॉईंट नाही. एखाद्याला 10वीला चांगलं यश नाही मिळालं म्हणजे पण त्याने खचून जाण्याचं नाही. आणि त्यानंतर एखाद्याची परिस्थिती चांगली नसेल किंवा एखादा फार स्टँडर्ड घरचा नसेल, त्याच्या घरातले जॉबला नसतील, डॉक्टर इंजिनियर किंवा श्रीमंत नसतील, तरी असं काहीही नाही. रिझल्टसाठी परिस्थिती मॅटर करत नाही, तुमची मनस्थिती कशी आहे ती मॅटर करते. तुम्हाला अभ्यास करण्याची तुमची तयारी कशी असते ते मॅटर करते. सो मी हर्षदला पण तुमच्या सोबत 2-3 मिनिटं बोलायला लावतो की जर एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं तर रिझल्ट चांगला येऊ शकतो. सो हर्षद 2-3 मिनिट बोलला तरी चालेल की तुझं 2 ते 3 वर्ष आचार्य अकॅडमी सोबत किंवा 78% असताना इथपर्यंत 675 पर्यंत जात असताना तुला काय वाटतंय किंवा आता कसं वाटतंय तू सांगू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा मी डीएम सरला थँक्यू म्हणजे त्यांनी एवढं मला सपोर्ट केलं, बऱ्याच जागा मदत पण केली. आज खूप चांगलं वाटतंय. 675 एक्सपेक्टेड पण नव्हतं एवढं स्कोर. काय सांगेल तू, काहीतरी विद्यार्थी जे आपले आहेत किंवा दुसरे जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतील त्यांना काय सांगशील की 10वीचे मार्क किंवा अभ्यास करत असताना कसा अभ्यास करायला पाहिजे? कारण बायोला तुला 355 आहे, केमिस्ट्रीला 300, सॉरी 175 आहे, फिजिक्सला तुझा स्कोर कमी आहे, बाकी दोन्ही विषयामधला स्कोर हा खूप जास्त आहे, चांगला, किंवा एक एक क्वेश्चनच रॉंग झालेला आहे किंवा नॉट अटेम्प्टेड आहे. तर त्याबद्दल काय सांगशील? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माझे 10वीचे मार्क त्यावेळेस बरेच लोकांनी अंडर एस्टिमेट केलं. तर आता बऱ्याच जणांचा फोन आला, 10वीच्या फोन नंतरच आज फोन आलं त्यांचं. चांगलं वाटतंय. आणि बाकीच्यांसाठी पण एवढं सांगेन की 10वीचे मार्क्स तर स्पेशली मला वाटत नाही मॅटर करतात. सायन्स विषय थोडा चांगला ठेवायचा, मॅथ्स वरती थोडं फोकस करायचं, कारण की हिंदी मराठी इंग्लिश काय येणार नाही तुम्हाला ह्या एक्झाम मध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तुझ्या शिक्षकांची नावं सांगशील की ज्यांनी ज्यांनी तुला या 3 वर्षामध्ये मदत केलेली कुठल्या कुठल्या विषयाला शिकवायला? मला रिपीटर बॅच मध्ये टोटल माझा आसपास 99% केमिस्ट्री दीपक सरने घेतले. डाऊट सेशन पासून क्लासेस पर्यंत सगळं केमिस्ट्री. फिजिक्स साठी पाटील सर, परवीन सर आणि असेच अनेक 1-2 आचार्याचे फॅकल्टी आहे जे वेगळे वेगळे सेक्शन घ्यायचे. आणि बायोलॉजी टोटली मी बिग मिसच केले आणि काही बाकीचे टीचर्सनी पण मला. आणि मेन म्हणजे एखादा विद्यार्थी फ्रेशर मध्ये 400च्या आसपास असेल तर तुझ्या सोबतच्या बॅच मध्ये एखाद्या विद्यार्थ्याने असं काही केलंय का की 200-250 मार्काचे डायरेक्ट 600च्या वर गेले, असं एखादं उदाहरण नाही? प्रथमेश आहे ते. प्रथमेश पेज त्याला 205 मार्क होते फर्स्ट अटेम्प्ट. आता
आता 626. म्हणजे हायेस्ट ग्रोथ 498 जवळपास आहे. सो याचा अर्थ असा आहे की सगळ्या पॅरेंटनी आणि यांनी पण लक्षात घ्या की कुठल्याही परिस्थितीमधनं एखादा विद्यार्थी कमी मार्कवर जास्त मार्क जाऊ शकतो, तर कष्ट करायला पाहिजे. आणि मला आठवतं की जनरली ऍडमिशनसाठी आई बाबा येत असतात. हर्षदचे स्पेशली आजोबा ऍडमिशनला आले होते, त्यानंतर पहिल्यांदा रिझल्ट लागल्यानंतर त्याचे बाबा 3 वर्षानंतर पहिल्यांदाच भेटतायत. तर त्यांना गप्पा म्हणजे आता पहिल्यांदाच बोलतायत, तर त्यामुळे ते अडकू वगैरे शकतात काहीतरी. तुम्हाला जे वाटतं ते बोला. तुम्ही काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला? किंवा आता कसं आहे सर, पालकांनी किती प्रयत्न केला माझा पोरगा IAS व्हावा, ESP व्हावा, पोराला स्वतःला जर जिद्द नसेल तर बाप काहीच करू शकत नाही, किती पैसा वाटला. मी माझ्या मुलाला एकही दिवस विचारला नाही की तुझा अभ्यास कसा चालला, तुला मार्क किती पडते, तुझं कसं चाललंय. मी त्याला एकही वेळेस विचारलं नाही. पोराची जिद्द असली काय नाही. मी आचार्य अकॅडमी मध्ये पोरगा का टाकलं? कोणाचं सांगण्यावरून किंवा काय? 3 वर्षापूर्वी का कोणी निर्णय घेतला होता? तो माझ्या वडिलांनी निर्णय घेतला. आता तुम्हाला त्यांच्या निर्णयाबद्दल चांगलं वाटतं का? अतिशय चांगलं. तुम्ही काय करता? प्रोफेशन काय तुमचं? मी शेती करतोय. किती शेती आहे तुम्हाला? मला 10-15 एकर आहे. गावातले किती डॉक्टर आहेत तुमच्या? गावात आता एक बी डॉक्टर नाही. तर पहिला डॉक्टर तुमचा पोरगाच असेल, हे ऐकून कसं वाटतं तुम्हाला? पहिला डॉक्टर तुमच्या गावचा तुमचा मुलगाच असेल हे ऐकून किंवा आनंदच होतो ना. तुम्ही अशा किती आणखीन जे काही शेतकरी वर्ग असतील किंवा ज्यांच्या मुलांना 75% ते 80%च्या दरम्यान मार्क असतील किंवा अशा सगळ्यांना काय सांगू इच्छिता पालकांना? पालकांचं काम कसं आहे सर, मुलांना फक्त पैसा पाणी सुखसोयी पुरवणे. आणि मुलांचं काम काय आहे की आपल्या परिस्थितीत जाणीव ठेवून शिकणे. तुम्हाला घरामध्ये किती म्हणजे फॅमिली किती लोकांची आहे? आता आमच्यात सगळी मिळून आई वडील भाऊ 10 जण आहेत. 10 मध्ये सगळ्यात चांगला रिझल्ट आता किंवा किती मुलं आहेत? सगळी हाच मोठा आहे? नाही, हा पुतण्या आहे आणि आम्हाला 2 भावाला एकच मुलगा. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही आपल्या बाकीच्या पालकांसाठी हा खरं तर निरोप होता किंवा समस्त महाराष्ट्रातील लोकांसाठी की 2 प्रकारचे लोक आहेत. एक तर पालक खूप लक्ष देतात मुलांकडे आणि मुलं तेवढी सिरियस नसतात, आणि दुसऱ्या प्रकारचे म्हणजे पालक फक्त विश्वास टाकतात आणि मुलं त्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी काम करतात. आणि असं काही नाही की खूप चांगल्याच घरातले असाल तुम्ही किंवा खूप सुखसुविधा असतील म्हणजेच तुम्ही भारी घडता, असंही काही नाही. त्यामुळं मुद्दामून हा व्हिडिओ मी सरांकडने शूट करून घेतला की जेणेकरून समस्त शेतकरी वर्ग ज्याची परिस्थिती बदलण्याची जी मेन एक म्हणजे सध्या शेतकरी परेशानच असतो किंवा आपला कृषी प्रधान देश असून सुद्धा निसर्गावर अवलंबून आहे. तर मुलं बाळ शिकली चांगली घडली तर कदाचित ते घर बदलू शकतात, त्याचा परिवार बदलू शकतात, त्या गावाचा चेहरा मोहरा बदलू शकतात. सो अशा सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येकाने विश्वास ठेवून कष्ट करण्याची प्रामाणिक गरज आहे एवढंच सांगायचं. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.